ओके, सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. लॉ अँड सी-ई-टी या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा विषय जो आपला आहे तो आहे भारताचं संविधान म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आता भारताचं संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशन जे आहे हे सी-ई-टी एक्झामशी रिलेटेड खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये प्रश्न विचारले जातात, बेसिक क्वेश्चन्स. प्लस तुम्ही जेव्हा LLBला पुढे परस्यू कराल त्यावेळी तुम्हाला जर लॉ समजून घ्यायचं आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिलं संविधान समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. खूप लोकांचा असा गैरसमज असतो की भारताचं संविधान जे आहे ते मला माहिती आहे, पण इन रियालिटी दे नो नथिंग. लोकांना फक्त आपले राईट्स माहिती असतात की हा माझा अधिकार आहे, पण त्यांना हे नाही कळत की वेन एव्हर देर आर राईट्स देर आर सर्टन फंडामेंटल ड्युटीज एज वेल विच यू आर ऑब्लाइज टू परफॉर्म. हा जो पार्ट आहे तो लोक एकदम विसरून जातात. आपण शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते आता की संविधानात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला कशामध्ये फोकस करायचा आहे तो, कारण एका लेक्चरमध्ये मी पूर्ण संविधान समजावून सांगू शकत नाही. सो स्टे ट्यून. हा पार्ट 1 आहे. मी अपकमिंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला इन डिटेल सांगायचा पूर्ण प्रयत्न करेन. सगळ्यात पहिला आपण सुरू करणार आहोत फंडामेंटल राईट्सने. हे राईट्स जे आहेत हे आपले आर्टिकल 14 स्टार्ट होतात. म्हणजे राईट टू लिबर्टी, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे जे आहे ते आपले हे फंडामेंटल राईट्समध्ये येतात. राईट टू, त्यानंतर आपल्याला फंडामेंटल ड्युटीज असतात जे आपल्याला परफॉर्म करायच्या असतात विथ रिगार्ड्स टू देअर राईट्स. जसं मी सांगितलं की जेव्हा आपल्याला राईट्स असतात तेव्हा तिथे ड्युटीजसुद्धा असतात, पण आपण फक्त राईट्स लक्षात ठेवतो. आपण हे विसरून जातो की आपल्या ड्युटीजसुद्धा परफॉर्म करायच्या असतात. म्हणजे जसं माझा अधिकार आहे हे सांगणं आपल्याला जितकं सोपं वाटतं, तसंच माझे काय ड्युटीज आहेत जे मला परफॉर्म करायचे आहे त्याचं सिटिझन ऑफ इंडिया हे सुद्धा माझं लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर DPSP, डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, हे खूप महत्त्वाचं आहे. हा DPSP आहे, ह्याचा वेगळा चॅप्टर आहे, हा नंतर एन्फोर्स केला गेला आहे. रिट्स आहेत, खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा. रिट्स जे आहेत ते रिट्स, देर आर 5 टाईप्स ऑफ रिट्स: हेबियस कॉर्पस, मॅन्डेमस, को वॉरंटो, सर्शिओरारी आणि प्रोहिबिशन. हे रिट्स जे आहेत हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि हा एक्झाममध्ये विचारलाच जातो. LLBच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये विचारला जातो, लिगल लँग्वेजमध्ये विचारला जातो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमध्ये सुद्धा येतो. हा सगळीकडे येतो. रिट्स हा क्वेश्चन हा सगळीकडे. यू हॅव टू प्रिपेअर थरोली विथ केस लॉस. ओके, सो ह्याच्याशी रिलेटेड प्रत्येक रिटशी रिलेटेड एक लँडमार्क जजमेंट आहे, स्पेशली विथ रिगार्ड्स टू हेबियस कॉर्पस. त्यानंतर आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये पॉवर्स समजतात. प्रत्येक गोष्ट आपल्याला ही संविधानात समजून येते, पण आपण ती वाचली तरच आपल्याला कळणार आहे. आपल्याला पार्लमेंटरी पॉवर, प्रेसिडेन्शियल पॉवर्स म्हणजे सिटिझन्स पॉवर्स काय आहेत हे सगळं आपल्याला संविधान सांगतं. त्यानंतर व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट इज आर्टिकल 226 आणि आर्टिकल 32. नाव जेव्हा तुमचे फंडामेंटल राईट्स व्हायोलेट होतात तेव्हा तुम्ही हायकोर्टला अप्रोच करणार किंवा सुप्रीम कोर्टला अप्रोच करणार. सो जेव्हा तुम्ही हायकोर्टला अप्रोच करणार त्यावेळेला तुम्ही अंडर आर्टिकल 226 यू विल अप्रोच टू हायकोर्ट फॉर व्हायोलेशन ऑफ युअर फंडामेंटल राईट्स. आणि जेव्हा तुम्हाला सुप्रीम कोर्टला अप्रोच करायचं आहे तेव्हा तुम्ही आर्टिकल 32च्या अंतर्गत तुम्ही सुप्रीम कोर्टला अप्रोच करणार ज्यावेळी तुमचे फंडामेंटल राईट्स व्हायोलेट होणार. तर हे शॉर्टमध्ये मी तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनमध्ये इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स काय ते सांगितलं. भारताचं कॉन्स्टिट्यूशन जे आहे हे खूप वास्ट आहे आणि हे समजून घेण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल. बेरेट काफी नसतं फक्त कॉन्स्टिट्यूशन वाचायला. देर आर लॉट ऑफ प्रोव्हिजन्स विच यू नीड टू स्टडी इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड इन डेप्थ व्हॉट एक्झॅक्टली इट इज ऑल अबाउट. सो मी ह्याचा पार्ट 1 हा आता अपलोड करते. मी नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओजमध्ये इन डिटेल एक्सप्लेन करेन आणि अदर प्रोव्हिजन्ससुद्धा मी याच्यामध्ये इन्क्लूड करेन. सो स्टे ट्यून अँड do let me know in comment section if you want to study on any particular specific topic. Okay, thank you.